त्या 1.5 दमडीच्या कपाटासाठी ही का आमची अडवणूक करते? ते कपाट मिळाल्याशिवाय चंदना एनओसी देणार नाही आणि तोपर्यंत चंदना इथेच राहील। माझ्याकडे आजीचा एक फोटो आहे, त्यात कपाट दिसतंय। तुझं कपाट सापडलंय? काय खरंच? दिनारबाई से मेरी बात हो गई है, आप खुद ही आकर अपना कबर्ड लेके जाइए। हो, मी स्वतः येते कपाट घ्यायला। जाण्याच्या आधी ह्या एनओसी वर फक्त सही देऊन जाशील तर बरं होईल। ती केस क्लोज करायची असेल तर त्या एनओसी ची कॉपी आम्हाला लागेल आमच्या रेकॉर्डसाठी। हो मॅडम, मी त्या वर्मांशी स्वतः बोलले आणि आज वकील साहेब दिल्लीला जाणार आहेत ना, म्हणून दिनार दादाला एनओसी वर सही सुद्धा करून दिली। टेम्पो तुमचा आहे का? वय ये बघा, हे कार्ड मी माझ्यासोबत ठेवू? वयजी थँक्यू। चला पटकन। तुम्ही चंदना ज्या दिशेने गेले त्या दिशेने जा आणि चंदनाचा शोध घ्या। मी आणि बंडू या रामसिंग यादवकडे जातो, बघूया कपाट मिळतंय का। काका, अजून किती वेळ लागेल? बस थोडा वेळ। हा, लवकर करा ना। चंदना, अस्मिता मॅडम, तुम्ही इथे? हो, तू या टेम्पोत होतीस? हो, मी तुम्हाला म्हणाले ना, मी कपाट आणायला चालले। हॅलो हॅलो काय? या मुलीला घेऊन कुठे चालला होता? हो, कुठे चालला होतास? तुम्हाला काय मी पोरी पळवायला वाटलो होय? डहाणूला माल टाकायला चाललोय। ते दिनार साहेब मला म्हणाले या पोरीला वाटेत पालघरला सोड, म्हणून नेतोय। म्हणजे तुम्ही पालघरला वर्मांकडे हिचं कपाट आणायला नाही निघाला? वर्मा? कोण वर्मा? आणि हे कपाट कपाट काय लावलंय? हो, मला काय बी ठाव नाही। दिनार साहेब मला म्हणाले इथून जायचं, वाटेत काही बोलायचं नाही। चंदना, तुझा मोबाईल दाखव। माझ्या फोनची बॅटरी ना डेड झाली। अस्मिता मॅडमना फोन करायचा होता। एवढंच ना? आम्ही कळवू की तू आधी जा पहिले आणि टेम्पोत बस। ते कपाट ताब्यात घेणं महत्वाचं आहे ना। चंदना, या फोन मधली बॅटरी काढली आहे, याचा अर्थ दिनारने तुला फसवलंय। तो कॉल फेक होता। पण मॅडम, मी दिनार दादाला कपाट मिळालं म्हणून एनओसी वर सही पण दिली। चंदना, मी तुला सांगितलं होतं ना, कपाट मिळाल्याशिवाय सही करू नकोस म्हणून। दिनार दादा म्हणाला की वकील 10-15 दिवस दिल्लीला जाणार आहेत, म्हणून दिली। आता मला आजीचं कपाट कधीच मिळणार नाही। चंदना, घाबरू नकोस, त्या एनओसीचा गैरवापर नाही करू शकणार दिनार। मला अभिचा मेसेज आला होता, अभिने त्याचा बंदोबस्त केला। अच्छा, म्हणजे
सकाळी म्हणून सगळेजण माझ्याशी चांगलं वागत होते, काल रात्रीपर्यंत तर कोणी माझ्याकडे लक्ष पण देत नव्हतं. मग तुम्हाला खोटं का सांगितलं चंदना? त्यामुळे काही वेळ मी सुद्धा गाफील राहिले ना. चंदनाताई, डॉक्टर, वकील आणि डिटेक्टिव्ह यांच्यापासून काय पण लपवायचं नाही, लक्षात ठेवा. सॉरी. मी बी सॉरी. एकदा मला बी माफ करा. मला यातलं काय बी ठाव नाही तो बघा. मॅडम काय करायचं यांचं? सोडायचं? यापुढे कोणालाही लिफ्ट देत असताना त्याची नीट चौकशी करायची. या मुलीला जर का काही झालं असतं ना तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आला असता. कळलं? मॅडम चला ना, आपण लवकर जाऊया ना. हो हो, लगेच निघूया. दादा, थँक्यू सो मच. वैजी. आणि प्लीज ही गोष्ट दिनार साहेबांना सांगू नका. नाही नाही. थँक्यू. चला चला. मॅडम एक मिनिट, समीरचा मेसेज आला. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या हायवे जवळ गुजरात पासिंग गाडीतून एक संशयास्पद तरुण जाताना दिसला. एक काम करा, तुम्ही दोघं तिथे जा, आम्ही तिघी त्या रामसिंगच्या गुणांना जातो. आणि हो, जमलंच तर त्या दिनारलाही भेटून ये. हाँ मैडम, सेम असाच एक कपाट और कुछ फर्निचर मी त्या उस्मान भाई कडून आणला होता. आम्हाला हेच कपाट हवंय. तेच कपाट का हवंय ताई? नाही, पाहिजे असेल तर दुसरा कपाट देतो ना तुम्हाला. नाही, ऍक्च्युली हे कपाट या चंदनाच्या आजीची आठवण. हे बघा, हिला ते कपाट मिळावं अशी हिच्या आजीची शेवटची इच्छा होती. प्लीज आम्हाला ते कपाट द्या ना. मी तुम्हाला हवं तर जास्त पैसे देते. नाही नाही, फक्त पैशाचा प्रश्न नाही आहे. काय आहे, ते कपाट और कुछ फर्निचर मी त्या शूटिंग वाल्यांना दिलंय ना. आता बाकीचं फर्निचर त्यांनी ते भाड्याने घेतलं. हा, पण हा कपाट मात्र त्यांना जाम आवडला बघा. अहो, त्यांनी विकतच घेऊन टाकला ताई. कुठलं शूटिंग म्हणजे कुठे चाललंय त्यांचं शूटिंग? ते मालाडच्या पुढे मालवणी चंद्रलोक स्टुडिओ मध्ये. तो अवधूत नावाचा एक प्रोडक्शन मॅनेजर तो आला होता डील करायला. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे? नंबर, हा, त्याचं कार्ड आहे माझ्याकडे, देतो मी. हा, कार्ड. हे देतील ना आम्हाला कपाट? आता ते मी कसं सांगू शकतो ना. काय तुम्ही तिथं भेटून बघा ना. काय त्यांनी जर ते शूटिंग मध्ये कपाट वापरलं असेल ना तर नाही देणार. आता तसं दुसरं कपाट नाही ना माझ्याकडे. चंदना, तू काळजी करू नकोस, मी बोलेन त्यांच्याशी. डोंट वरी. थँक्यू. थँक्यू. चल. बरं बाबा, ते कपाट भंगारा देऊन मी मूर्खपणा केला, पण पुढे हे असं सगळं घडणार आहे हे मला तरी कुठे माहित होतं. आणि तुम्ही लोक हे असं मला जमात का घेताय? कारण ते कपाट भंगारात विकणं ही एकच चूक केली नाही तुम्ही दिनार राव. ती एक चूक सुधारण्यासाठी तुम्ही असंख्य चुका केल्या. तुमचा हेतू वाईट होता म्हणून ते वकिलांचं पत्र तुम्ही फाडून टाकलं. आणि चंदनाला फसवून तिच्याकडनं सही घेतली आणि तिला भलत्याच टेम्पोत बसून पालघरला पाठवलं. का? आता गप्प का? बोला ना. त्या माणसाने जर का तिला काही केलं असतं तर? अहो, तो तर परका माणूस होता, तरी चांगलं बघला तिच्याशी. पण ती तुमची बहीण आहे ना, मग तरी का वागलात तुम्ही? ओ हिडराव, काय बोलत बसला यांच्याशी? जेलमध्ये गेल्यावर बोलेल पोपटासारखा. काय? चुकलं माझं. नाही नाही, चला मला माफ करा. माफ आता करा. तुम्हाला माफ करायचं की नाही हे अस्मिता मॅडम किंवा चंदनच ठरवतील. चाळीस,
बाय 3 40x3 कॉस्ट्युम काढायचं सीनचे पण तयार ठेव. नंतर मग धावपळ नको, नंतर आपल्या नावाने बरं आणि 40x5 5चे पण लिहून ठेव. बरं चालेल. बरोबर जा ते एवढे 2 कॉस्ट्युम तर काढून ठेव. येस तुम्ही ऑडिशनला आलायत का? नाही ऑडिशनला आला असाल तर रुचिक आहे तिकडे, तो घेतो ऑडिशन. नाही नाही आम्ही ऑडिशन साठी नाही आलो, अवधूत त्यांना भेटायचं. अवधूत इथले प्रोडक्शन मॅनेजर आहेत ना, आम्हाला त्यांना भेटायचंय. बर पण ते आता नाही भेटू शकणार, ते खूप बिझी आहेत. आता जरा नाही फील्ड क्लिअर करतोय, तुम्ही जरा थांबा ना तिकडे प्लीज 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 थांबा. हे द्या ना ती प्रॉपर्टी घेऊन. काय गोंधळ इकडे? त्यांना भेटायचं होतं तुम्हालाच. तुम्हीच अवधूत का? हो मीच. बोला काय काम आहे? मी अस्मिता, खाजगी गुप्त आहे. हो नमस्ते मॅडम. रामसिंग कडून सामान आणलंय ना तुम्ही सगळं? हो आणलं होतं, शूटिंग साठी आम्ही त्याच्याकडूनच घेतो. एक मिनिट हा, हे कपाट आणलंय तुम्ही? हो हे आम्ही रामसिंग कडूनच विकत घेतले, पण ते शूटिंग साठी लागणार आहे आम्हाला. मला ना ते कपाट हवं प्लीज प्लीज. माझ्या आजीची शेवटची आठवण आहे, प्लीज मला ते द्या ना. अहो असं कसं देणार, शूटिंग साठी लागणार आहे आम्हाला ते. डायरेक्टर सर मला ओरडतील. अवधूत प्लीज काहीतरी करा ना. हे बघा हे हिच्या आजीचं कपाट आहे, ते तिच्या आजीची शेवटची आठवण आहे आणि ऍक्च्युली तिच्या भावाने चुकून ते भंगारात विकलं. प्लीज बघा ना काही होतंय का प्लीज. अहो असं हात जोडून लाजवू नका हो. हे बघा त्या रामसूर कडून आणलेलं सगळं फर्निचर इथंच आहे, हा सेट इथेच लावलाय. आता बघा तुमचं कपाट कुठं दिसतंय का? मॅडम ते कपाट नाहीये इथे. हो तू इथे ते कपाट नाही दिसत आहे, बघा ना जरा पुढे दिसतंय. नेत्रा इकडे. काय दादा? त्या रामसिंग कडून आणलेलं जुनं कपाट कुठे? कोण रामसिंग? अगं आपला प्रॉपर्टी वाला. कुठलं कपाट? तुझा. अक्षय इकडे रे. हा बोला. त्या रामसिंग कडून आणलेलं जुनं कपाट कुठे? नाही ते सरांना आवडलं नाही, ते इथून घेऊन गेले. घेऊन गेलेत म्हणजे कुठे घेऊन गेलेत ते कपाट? चला चला पटापट चला चला लवकर ठेवा इकडे. काय डायरेक्टर साहेबांना आवडले नाही कपाट, तरी प्रोड्युसर साहेब म्हणाले की आणलंय तर वाया जाता कामा नये, ते कापून मॉडिफाय करायचं. ते असं करायचंय बघा. कुठं नेलंय ते कपाट? आई शपथ सांगतो एक गोष्ट धड नीट जागेवर ठेवणार नाही. आम्ही काय केलं अवधूत दादा? राजू दादाने सांगितलं किचन मध्ये ते कपाट कापून स्टँड बनवायचंय. कपाट कापलं असेल आतापर्यंत. चंदना शांत हो. अगं एक काम कर, तुझा ते मिस्त्रीला घेऊन ये. अगं हे बघ सापडेल आजीचं कपाट, तू नको रडूस. अरे लवकर लवकर करा रे काम. 2 सीनच्या पुढचा सेटअप किचनचा आहे, तेव्हा लागणार आहे ते स्टँड. दादा ते मिस्त्री म्हणाले आपण किचनचा सेट लावला ना, तिकडे ते कपाट नेलंय आणि तिकडेच मोजमाप घेऊन ते कापणार आहेत. आतापर्यंत दरवाजे पण काढलेत. तुम्ही नको तिथं तत्परता दाखवता.
पिवळा रंगीत पाळणा मिळेल ऐसा कोणा निज रे निज बाळा. प्लीज हे कपाट मला द्या. हे माझ्या आजीची शेवटची आठवण आहे. अवधूत प्लीज प्लीज आम्हाला हे कपाट हवंय. ए थांबा रे, कापू नका तुम्ही. अरे ते लागणार आहे मला किचन मध्ये, नाहीतर डायरेक्टर सर मलाच ओरडतील. हे बघ, त्यांच्याशी काय बोलायचं ते मी बघतो. फार फार तर काय होईल, किचन मधल्या सीनला तासभर उशीर होईल. त्या रामसिंगने पण फोन करून रिक्वेस्ट केली मला. हे बघ, या डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडम आहेत, यांचं काम व्हायला हवं. तुम्ही हे कपाट सगळे व्यवस्थित करून घ्या आणि बाहेर आपला टेम्पो उभा आहे, टेम्पो टाकून या मॅडम सांगतील त्या पत्त्यावर पोहोचवण्याची व्यवस्था कर. ओके मॅडम, तुम्ही जाते कपाट घेऊन. थँक्यू थँक्यू सो मच. या कपाटाचे जे काही पैसे होतील मी देईन तुम्हाला. इट्स ओके मॅडम. अहो तुम्ही सगळ्यांसाठी एवढं करता, मग आम्ही तुमच्यासाठी एवढंही करू शकत नाही? खरं तर मला कमाल वाटते या पोरीची. हल्ली माणूस माणसाला विचारत नाही आणि हे आजीच्या कपाटावर एवढा जीव लावलाय. राजू, डायरेक्टर साहेबांना सांगून आपल्या सिरियल मध्ये असा एक सीन टाकायला पाहिजे. हे कपाट नेऊन बाहेर पोहोचून दे. मॅडम, तुम्ही जा ते कपाट घेऊन. मला जरा थोडं काम आहे, मी येतो. हे मुन्ना, ते कपाट व्यवस्थित जोड आणि टेम्पो मध्ये टाक. मी जरा टेम्पोवाल्याला सांगून येतो. चंदना उठ. आता रडू नकोस. मी आलाय ना आजीचं कपाट. म्हणाली तू आणि चंदना हे कपाट घेऊन पुढे व्हा. मी जरा आलेच, माझं काम आहे अवधूतकडे. अस्मिता मॅडम, अवधूत हे समोरचं कपाट हे पण तुम्हाला हवंय? पण हे तर कंटिन्युटी मध्ये. नाही नाही, मला ते कपाट नकोय. हे कपाट कोणाकडून आणले तुम्ही? रामसिंग कडूनच. बर, थँक्यू थँक्यू सो मच. हा मॅडम, एका माणसाने हा कपाट मला विकला. अहो खाली कपाटच नाही तर घरातलं ते बेड, टीव्ही, फ्रीज, सगळं बहुत कुछ. ते घर विकून, घरातलं सगळं सामान विकून तो कुठे आउट ऑफ महाराष्ट्र जाणार होता. एक मिनिट. हा हा मुलगा होता तो? हाँ मैडम, यही था. पण त्याने आता मिशा आणि ते चष्मा लावलाय. अमेय सबनीस नाव ना याचं? पण त्याने तर मला जगत असं सांगितलं होता. तुमच्याकडे त्याचा फोन नंबर, पत्ता काही आहे का? आहे ना, नंबर आहे ना. पण तो आता गुजरातला असतो ना. नाही, माझ्या सहकाऱ्यांनी गुजरातमध्ये शोधलं त्याला, पण तो तिथे नाही सापडला. अहो मॅडम, त्याचे 80,000 रुपये देणं बाकी आहे मी. म्हणजे तो तुमच्याकडे पैसे घ्यायला परत तुम्हाला नक्कीच भेटेल? हाँ मॅडम. एक्सक्यूज मी, एक मिनिट. हा मॅडम. मॅडम, कोइन्सिडन्स, जगत काही फोन आहे. तुम्ही फोन घ्या, पण फोन स्पीकरवर ठेवा प्लीज. लाउड स्पीकरवर मॅडम? ते
हे बघा, तुम्ही घाबरू नका, मी सांगते तसं करा प्लीज. ठीक आहे. हॅलो, बोला जगत शेठ, बोला. हॅलो रामसिंग, मला बाकीचे पैसे ताबडतोब हवेत. मी परदेशी चाललोय. आता माझ्याकडे एवढा पैसा आहेत. ठीक आहे जगत शेठ, मी तुम्हाला 50,000 रुपये देतो. बाकीच्या पैशांची व्यवस्था करतो. ठीक आहे, 50 चालतील. मला ते आत्ता भेटून द्या. आत्ता? ठीक आहे, 50 चालतील. मला ते आत्ता भेटून द्या. कसं शक्य आहे जगत भाई? नाही, आत्ता शक्यच नाही ना. काय माझ्या शॉप मध्ये आत्ता कुणीच नाही. आणि एका हिंदी प्रोड्युसरची माणसं पण इथे यायची आहेत. मी माझं शॉप काय असं सोडून काही कुठं जाणार नाही. त्यापेक्षा आपण त्यापेक्षा रात्री भेटूयात ना. ते दत्त मंदिराजवळ मोठं वडाचं झाड आहे, तिथे भेटायला. या पैसा तयार ठेवतो. या. थँक्यू रामसिंग, थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज आणखी थोडं कोऑपरेट करा आम्हाला. पण मॅडम, त्याने केलं तरी काय असं? या मुलाने त्याच्या आई वडिलांना फसवलंय. काय सांगताय मॅडम? एक मिनिट. हा, हॅलो सेठ. त्या कपाटाच्या रूपाने माझी आजी मला पुन्हा मिळाल्यासारखी वाटते. आजीच्या स्पर्शात जी मायेची ऊब होती ना, तीच या कपाटावर हात फिरवताना जाणवते. थँक्यू सो मच मॅडम. आलेच आम्ही. मॅडम, चंदनाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच खूप समाधान वाटतंय. आपण केलेल्या धावपळीचं सार्थक झालंय. हो म्हणाले. चंदनाला तिच्या आजीचं कपाट मिळालं याचा आनंद आहेच म्हणा. पण मला एक कळत नाहीये, आजीने चंदनाला हे कपाट का दिलं असं? हो, म्हणजे अगदी घर नावावर होण्यासाठी अट घालून आजीने हे कपाट तिला दिले का? दुसरं काही का नाही दिलं? मॅडम, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. घ्या, तोंड गोड करा. चंदना, तू म्हणाली होतीस की आजी या कपाटाच्या चोर कप्प्यात तुझ्यासाठी खाऊ ठेवायची. हो, आणि कधी कधी हे कपाट आहे ना, ते उघड. उघडलंस, आता खालची फळी वर कर. आतमध्ये डबा येतो काढ. आजीने माझ्यासाठी खाऊ ठेवलाय. दागिने, चिठ्ठी पण आहे. तुला या म्हाताऱ्या आजीचे अनेक आशीर्वाद. हे पत्र आणि दागिने मिळतील तेव्हा मी ह्या जगात नसेन. पण ह्या पत्राच्या निमित्ताने तुला कळेल की ही आजी शेवटच्या दिवसात तुझीच आठवण काढत होती.
तू माझी प्रेमाने मायेने सेवा केलीस. कारण नसतानाही सतत बोलणी अपमान सहन करत राहिलीस. पण माझी सेवा करण्यात कुठेच कमी पडली नाही. ह्या कामाचा मोबदला म्हणून नाही, पण ह्या आजीची शेवटची आठवण म्हणून, आपल्या नातीसाठी ठेवलेली ही भेटवस्तू म्हणून माझ्या जुन्या कपाटाचा आणि दागिन्याचा स्वीकार कर. दिनार माझा सख्खा नातू असूनही खूप वाईट वागला. घरावर टपून बसला होता. तुला काहीही देऊ देत नव्हता. म्हणून हा माझा ठेवा तुला देण्यासाठी ह्या चोर कप्प्यात ठेवला. आणि कपाट तुला दिल्याशिवाय घर दिनारच्या नावावर होणार नाही अशी अट घातली. या दागिन्याबद्दल दिनारला काहीही माहिती नाही. हे दागिने मला माझ्या आजीने दिले होते. ते मी माझ्या लाडक्या नातीला देते. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. खूप मोठी हो आणि सुखी राहा. पण तुझ्या या सुखात या आजीला विसरणार नाहीस ना? नाही आजी, तुला मी कधीच विसरू शकत नाही. कधीच नाही. मला आजी काही नको होतं ग. मला हे दागिने पण नको होते. मला कपाट हवं होतं ना, ते सुद्धा फक्त तुझी आठवण म्हणून. चंदना, हे बघ, या दागिन्यांवर तुझाच हक्क आहे. आजीचा आशीर्वाद आहे. हो, कपाटातल्या या चोर कप्प्याबद्दल फक्त आजीला आणि तुलाच माहित होतं. म्हणूनच आजीने ही युक्ती केली. हे दागिने तुला मिळावे ही आजीची आणि देवाची इच्छा होती. म्हणूनच इतक्या लोकांनी हे कपाट हाताळून सुद्धा कोणालाच या चोर कप्प्याबद्दल काहीच कळलं नाही. हा तुझ्या आजीचा ठेवा आहे, तुझ्यासाठी. घे, सांभाळून ठेव. मॅडम, हे सगळं तुमच्यामुळे झालं. नाही चंदना, हे तुझ्या आणि तुझ्या आजीच्या इच्छाशक्तीमुळे झालं. मोजून घे. नाही ठीक आहे, तुमच्यावर विश्वास आहे माझा. अगला पैसा पुढे आले की देतोस तुला. ठीक आहे, येतो मी. सोडा मला, सोडा मला, मारा. रामसिंग, ही लोक मला उगाच त्रास देतात. प्लीज मला मदत करा. हे पैसे घ्या, हवं तर मी आणखी पैसे देतो. अरे तुला मदत करू, तुझ्या पापात वाटेकरी करू नकोस. हा रामसिंग सामान विकतो, इमान नाही. साहेब, घेऊन जा याला. चंदना, तुला तुझा ठेवा मिळाला यातच मला समाधान आहे. पण मॅडम, दिनार, दीपाली आणि रंजना यांना अद्दल घडायलाच हवी. जाऊ दे ना मॅडम, आता त्यांचा वाईटपणा त्यांच्यापाशी. मला जे हवं होतं ते मला मिळालं आणि ज्याची अपेक्षा नव्हती तेही मिळालं. हे दागिने मी कधीच विकणार नाही. हे दागिने माझ्या आजीला तिच्या आजीने दिले होते आणि तिने मला. हे मी माझ्या नातीला देईन. एक मिनिट. हा, बोलसेत. गुड. हे काम कर, वासंती काकू नाही बोलावून घे. म्हणाली, सीटचं काम झालंय. आज 2 आनंदाच्या बातमी आहेत आपल्याकडे. चंदना, आम्हाला जरा एक अर्जंट काम आहे, आम्हाला निघावं लागेल. मॅडम, तुमचा फोन राहू दे तुझ्याकडेच. कधीतरी आमची आठवण आली की फोन कर आम्हाला. काळजी घे. चल, बाय. बाय.
माझी खात्री पटली. हाच माझा खरा आंबे आहे. मी खरंच चुकलो, मला माफ. मी तुला कधीच माफ करू शकत नाही, कधीच नाही. वर तोंड करून बोलताना लाज नाही वाटत तुला? एवढा विश्वास टाकला तुझ्यावर आणि आम्हालाच फसवलंस. आम्हाला लुबाडून बेघर करून वृद्धाश्रमात नेऊन टाकलंस. का वागला तसा? तो अनिकेत तर फरका होता, पण त्याच्या मनात पाप नव्हतं. आमचा मुलगा असून तू असा का वागला? जे काय होतं ते आमच्या नंतर तुलाच मिळायचं होतं ना, तरी तसा वागलाच रे असा. तू फक्त चोर नाहीयेस, खुनी आहेस, खुनी. यांना मारलंयस तू केलेल्या विश्वासघातामुळे हे गेले आणि मी आई अगं खबरदार आई म्हणतील तर खबरदार. मुलगा म्हणून घ्यायची लायकीच नाहीये तुझी. बसा. म्हणाली आई प्लीज ना ग. खबरदार एक शब्द बोलतील तर मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये तुझं. घेऊन जायला पोलीस स्टेशनला. आई प्लीज. आई प्लीज. आई प्लीज. आई प्लीज शांत व्हा. प्लीज रडू नका. काकू ज्याच्यासाठी रडावं त्या लायकीचा तरी आहे का तो? मी खरं तर मुद्दाम त्याला तुमच्या समोर आणलं होतं, जेणेकरून तुमच्या आत त्याच्याविषयी जो राग आहे तो राग बाहेर पडेल, तुझं मन मोकळं होईल. पण आता सगळं विसरून जा प्लीज. काकू तुमचं केलेलं सगळं मी परत मिळू. आनंद काका मी जे तुम्हाला परत देऊ शकत नाही त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. अस्मिता, यांच्या मृत्यूसाठी तू स्वतःला का जबाबदार धरतेस? एक हार्ट अटॅक त्यांना आधीच येऊन गेला होता, दुसरा आम्ही केलेल्या विश्वासघातामुळे आला, तुझ्यामुळे नाही. पण मॅडम त्या दिवसापासून स्वतःला माफच करू शकला नाही. त्यांना असं वाटतं हे सगळं त्यांच्यामुळे घडलं.
हे बघ, तू जेव्हा आम्हाला आमच्यासाठी शोधून काढलंस तेव्हा डिटेक्टिव्ह म्हणून तू तुझं कर्तव्य चोख पार पाडलं होतंस. तर त्याच्या मनात पाप होतं, त्याला तू काय करणार होतीस? तू इतकी धडपडलीस, त्याला पकडून दिलंस. मला खूप समाधान वाटतं. यांच्या आत्म्यालाही समाधान वाटेल. पण यासाठी जर तू स्वतःला दोषी समजत राहिलीस तर मी या दुःखातून कधीच बाहेर नाही पडू शकणार अस्मिता, कधीच नाही. नाही काकू, मी प्रयत्न करेन सगळं विसरण्याचा. माझ्यासाठी इतकी धडपडलीस, आणखी एक गोष्ट करशील. मला एकदा अनिकेतला भेटायचंय. अनिकेत, तूच माझा हामी आहे. तुम्ही मला भेटायला आलात? सॉरी, चुकलो मी. तुमच्यावर हक्क दाखवला, तुमच्याशी खोटं बोललो. मला मोह झाला होता. पैशांचा नाही, मायेचा. मला तेव्हा वाटलं की तुम्हाला आधार देता येईल. मला आधार हवा होताच. मला फक्त एवढंच वाटलं की आई बाबांचं प्रेम मिळेल, माया मिळेल त्यांची. म्हणून पण मी चुकलो. मी खोटं बोललो आणि मॅडम आल्यानंतर तर काय सगळंच उघडकीस आलं. तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळालाय. मी पुन्हा पोरका झालो, अनाथ झालो. अमेय पकडला गेलाय. कायद्याने त्याला योग्य ती शिक्षा होईल. माझी आता कुठलीच तक्रार नाहीये तुझ्याबद्दल. इथून सुटलास की माझ्याकडे ये. मला गरज आहे तुझ्या आधाराची. आई,
काकू नाही म्हणायचं, आई म्हणायचं. बोल चंदना. मॅडम, तुम्ही मगाशी घाईघाईत निघून गेलात. मला एक महत्वाचं विचारायचं होतं. म्हणजे तुम्ही जे काही केलं त्याची परतफेड पैशात नाही करता येणार, पण मला ना तुम्हाला काहीतरी द्यायचंय. मी काय देऊ तुम्हाला? अगं वेडे, तू मला काहीच देऊ नकोस. उलट मलाच तुला काहीतरी द्यायला हवं. तुझ्या आजीच्या कपाटाचा शोध घेत असताना अनपेक्षितपणे मला जे हवं होतं ते मिळाले, ज्याने माझं आयुष्य सावरलं. ठीक आहे. आता अनिकेतमुळे काकूंचं दुःख आणि एकटेपणा दोन्ही दूर होईल.